तर बघा मी तुम्हाला दाखवते एक एक पार्सल नाही का ओपन करून. तर हे बघा याच्यातनं टी शर्ट वगैरे आहे, इशूचे टी शर्ट वगैरे आहे, ते अनबॉक्सिंग केलेली इशूने. तर म्हणजे एक तिने काल घातलेलंच याच्यातलं का ती म्हटली मम्मा माझ्यासाठी काय आहे बघू. तर मला लहान लेकरांचं कसं आहे नाही ऐकत. तर हे फायनली म्हणजे हे तिच्यासाठी एवढी सगळी बरं का, पूर्ण सेट आहे 4-5 याचा. तर आता नेक्स्ट बघू आपण, थांबा 2 मिनटं, आपण नेक्स्ट बघूया नेक्स्ट पार्सल काय आहे. तर बघा एक हे, तर माझ्या मते हे तर बेडशीटच आहे, हो डबल बेडशीट आहे सगळं. हे बघा ती बेडशीट. आता एवढं पूर्ण ओपन करणं म्हटल्यावर शक्य नाही, कारण मला एवढं पूर्ण सामान ठेवायचं आहे म्हटल्यावर खूप हे होतं यार. सध्या तर आवरच चालू आहे, त्यामुळे हे तर काही म्हणजे याच्यात तर काही पार्सल अजून असे आहेत ना ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे जे म्हणजे आहेत ॲमेझॉन वगैरेवरचे फ्लिपकार्टवरचे, ते यांनी मागवलेले काही ते असतील इशूसाठी वगैरे त्यांनी मागवलेले. ते मागवता कारण अधूनमधून इशूसाठी बरेच काही सामान ते मागवता, मग इशूचं यूज हो या ना हो पण ते मागवत असतात. आणि घरासाठी पण असेल एखादी काही प्रोडक्ट वगैरे. तर बघा आणि सगळे जेवढे आईने मला पाठवले मी तुम्हाला दाखवते सगळे. हे बघा याच्यात पण म्हणजे हे बघा याच्यात पण काहीतरी आहे, काहीतरी हो हे बघा याच्यात पण आहे आपली सुई धागा वगैरे असते ना ते कारण आधीची खूप गजलेले होते म्हणून. आणि आता तुम्ही म्हणाले सुई धागा वगैरे काय मागवायची वस्तू आहे का बरं ऑनलाईन, पण खरं सांगते इकडे एवढं आउटसाईड असल्यामुळे ना नाही जाणं होत बाहेर आमचं, त्यामुळे मग आई त्यांना वाटतं की माझं नाही जाणं जास्त बाहेर यांची ड्युटीमुळे. तर खरं तर शक्य नाही आणि इथं लवकर आटासुद्धा मिळत नाही काय सांगावं तुम्हाला. त्यामुळे म्हणजे मग एमर्जन्सीमध्ये आपल्याला कधी म्हणजे कधी कोणत्या वस्तूची गरज पडेल हे सांगता येत नाही. तर बघा याच्यात मागवलेले त्यांनी काही पोस्टर वगैरे काही बॅनर्स वगैरे आहेत घरात डेकोरेशनसाठी, कारण मला खूप आवड आहे घर सजवायची, त्यांनी ते हिशोबाने मागवलेले. आणि याच्यात तर मोठंच आहे, याच्यात हे इशूच्या पप्पांनी मागवलेले इशूसाठी काहीतरी आहे, ते इशूचं खेळण्यासाठीच आहे ते काहीतरी. हे त्यांचे प्रोडक्ट आहे एवढे म्हणजे त्यांनी ते बघूया आपण नंतर ते पण काय आहे त्याच्यात. तर हे फ्लिपकार्टचे आहे, ते त्यांनी 4-5 तर त्यांनी मागवलेले बघा. म्हणजे हे बघा हे झाले हे 2, हे 3 आणि हे जे मोठं दाखवलं ना हे म्हणजे याच्यात 2-3 सामान जे आहेत ना ते तर इशूचेच आहेत आणि बाकी त्यांचे पण अजून राहिलेले ते येत आहेत. आणि आई त्यांचे पण काही पार्सल जे असे आहेत की ते येणार आहेत अजून. हे जे 10-12 झाले ते येऊन गेले, काही इथले कॅन्सल पण झाले डायरेक्ट, म्हणजे डायरेक्ट तिकडूनच कॅन्सल झाले ऑर्डर वगैरे डायरेक्ट. आणि बाकीचे जे आलेले होते ते मी तुम्हाला दाखवते आहे. आणि हे बघा हे स्टिकर, हे म्हणजे जसं आपण किचनमध्ये म्हणा किंवा काही असं कुठं घरासाठी काही डेकोरेशन वगैरे करायचं असेल, काही गरज पडायची असेल तर खिळं वगैरे ठोकायची गरज पडणार नाही डायरेक्ट हे. आणि शक्यतो किचनमध्ये मी यूज केलेली आहे. गेल्या वर्षी पण आई त्यांनी मला आणून दिलेले नाही का, हे खूप सारे आणून दिलेले ते मला खूप उपयोगात पडले हे किचनसाठी खरं तर. आणि छान मस्त बसलेले होते आणि सामान वगैरे पण एकदम छान दिसत होतं लावल्यानंतर त्याच्यावर. तर त्याच्यातले काही उरले होते आणि ते मी इथं आता दुसऱ्या घरात शिफ्ट झालं होतं तिथं पण मी यूज केले, पण 1-2 कमी पडत होते तर काही हरकत नाही, 1-2 कमी पडत होते. पण आई त्यांच्या लक्षात आलं तर बघा त्यांनी पुन्हा इतके सगळे मागून दिले. आणि ज्या घरात अगोदर राहत होतो ना तिथं त्या म्हणजे ते घर जेव्हा खाली केलं ना तेव्हा माझं चालू होतं ते स्टिकर वगैरे काढायचं, खूप ट्राय करत होते मी कैचीने कुठं चाकूने कुठं, पण आई बोलले कशाला विनाकारण एवढं हे करती, जाऊ दे सोड, हाताबिताला लागल, कशाला विनाकारण एवढं वेळ वाया घालवती, आपल्या मागं धुण्याचे काम पडले काय. मी म्हटलं नाही आपण काढूया आपल्या. तर म्हणता मग काढून पुन्हा कसं हे करणार, ते नाही म्हणजे नाही लागणार पुन्हा ते नवीन नाही का, नाही चिकटणार म्हणून सांगू लागले. पण मी म्हटलं नाही मी करेल ट्राय परत कशाने ना. पण मग आई म्हटले की असू दे काही एवढं त्याच्यात काय बघायचं असू दे. पण मग त्यांनी लक्षात ठेवलेले. तर बघा त्यांनी मला स्टिकर पण मागून दिले. आणि याच्यातल्या काही सामान असं आहे ना माहिती आहे का, म्हणजे वर्ष 2-2 वर्ष पडून राहील, काही उपयोगात पण येणार नाही खरं तर. मी आई त्यांना एवढं ओरडते ना की कशाला एवढं मागवता खरं तर माहिती आहे का 2-3 म्हणजे सामान असे की मी जबरदस्ती त्यांना रिटर्न करायला लावले, कारण की म्हणजे ऑलरेडी ते घरात होते आणि एवढे यूजमध्ये नव्हते येणार, ते 6-6चे सेट होते डायरेक्ट. मग मी आई त्यांना बोलली तुम्ही म्हणजे रिटर्न करा म्हणून. आणि बघा हे माझ्या मते आता बघा पिलोचे कवर आहेत की लोडचे आहेत, हे बघा हे पण त्यांनी मागवलेले आहे. हे बघा हा पण पूर्ण सेट आहे, हे झाले. आणि काही तर मी दाखवते तुम्हाला 2 मिनटं अजून तिकडे ठेवलेले काही. आणि हे बघा त्यांनी माझ्यासाठी पण ही टी शर्ट वगैरे मागवलेले आहेत, हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा म्हणजे इतके ओरडते ना त्यांना, नको पण ऐकतच नाही. ते म्हणतात राहू दे, 2 वर्षानंतर असं 3 वर्षानंतर असं किंवा लगेचच असो, लागणाऱ्या वस्तू आहेत, कोणतीही वस्तू वाया जाणार नाही, त्यामुळे मग ते नाही ऐकत बाबा. हे बघा
गोष्टी नाही ऐकत. आणि याच्यात पण काहीतरी होतं बरं का, याच्यात इश्यूसाठी काहीतरी होतं. फायनली तिने अनबॉक्सिंग करून झाली आणि ती यूज पण करते. ते झोपण्या अगोदर काहीतरी ते डोळ्याला लावण्याचं येते काहीतरी. तिने ते पाऊचवरून ओळखलं की ते छोट्या साईजचे म्हणून याच्यात असं असणार माझं पार्सल म्हणून. आणि ओपन जेव्हा केलं आणि तिने खरंच ते याच्यातच निघालं. त्यामुळे हे पण ओपन करून झाले आणि तुम्हाला दाखवते मी. थांबा 2 मिनटं अजून. आणि हे तर त्यांचे जे त्यांनी मग माहीत नाही, म्हणजे ते बोललेले बोलता बोलता की इशूसाठी काहीतरी मागवलेले आणि घरासाठी एखादी काहीतरी प्रोडक्ट आहे, पण बाकीचे तर इशूसाठीच मागवलेले त्यांनी. आणि आई त्यांना मी एवढं मना करते ना की नाही म्हणून, पण नाही ऐकत ते. आणि खरं सांगते तुम्हाला, आता हे बघा हे एवढं जेवढं सामान मागवलेलं त्यांनी, हे बघा इथं तुम्हाला दाखवायचंच विसरली मी. त्यांनी जेवढं सामान मागवलेलं आहे ना ते आता लगेच यूज होईल असं काही नाही. जे यूज होईल ते तर मी यूज करणारच. बाकीचे तसे ठेवलेले असतात वर्ष 2 वर्षभर. पण मी तुम्हाला खरं सांगते 2 वर्ष हो, 5 वर्ष हो, 4 वर्ष हो, कितीही वर्ष होते सामानाला. पण एखादी वेळेस इतकी इमर्जन्सी येते ना यार, खरं सांगते. कारण की म्हणजे असं आउटसाईड असल्यामुळे सारखं जाणं होत नाही आमचं आणि सारखं काही आणणं होत नाही आमचं. कसं आहे, आम्ही वर्षातून 6 महिन्यातूनच एकदा कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करतो, फिरण्याचं वगैरे. आणि एका दमानेच लाखो रुपये उडून येतो आम्ही. आमचं असं आहे. काय करायचं, सुट्टीवरच डिपेंड असतं सगळं. ड्युटीज तशी असते, नाईट ड्युट्या काय तुम्हाला सांगू, आफ्टरनून काय मॉर्निंग काय वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटी असतात. त्यामुळे नाही कुठे जाणं होतं. आणि मग मला शक्यतो म्हणजे बाहेर पडायला नाही होत. जेवढं होतं तेवढं मी करते. आणि मग शक्यतो मग म्हणजे मला त्रास होऊ नये आणि मला कोणत्या वस्तूची कमी पडू नये, त्यामुळे आई ते सगळी माझी व्यवस्था करून ठेवतात. आणि एवढं सगळं पार्सल त्यांनी मागवलेलं नाही, इकडच्या ॲड्रेसवरच मागवून घेतलेलं माझ्या नावाने अगोदरच. आणि अगोदरच सगळ्यांचं पेमेंट वगैरे पण करून झालेले आहे. कारण की पुन्हा मग म्हणजे हे मला मनाने कळत. हे म्हणतात तुला काय मागवायचं मागव, पण मेनचं तेच, एवढं कशाला मागवायचं, काय कशाला मागवायचं, हे कशाला मागवलं, ते कशाला मागवायचं, कशाला घर सजवत बसवायचं. असं स्वतः मागवता. बघितलं तुम्ही त्यांचे पार्सल मी साईडलाच ठेवलेले, स्वतः मागवता. त्याचं चालूच असतं इश्यूसाठी, हे मागव ते मागव. आणि मला मग म्हणतात तुला काय मागवायचं, जे मागवायचं ते मागव. पण मग कसं आहे ना, माणसांना वाटतं की बाबा कशाला विनाकारण तुम्ही एवढं म्हणजे दुसऱ्यांच्या घराला सजवत बसता. पण मग आपल्याला प्रत्येक स्त्रीला वाटतं की म्हणजे नाही, अजून थोडंसं इथं लावलं तर हे अजून छान दिसेल, ते तिथं लावलं तर अजून छान दिसेल, नाही का, असं वाटतं. आणि फायनली खरं सांगते मी तुम्हाला गाईज, म्हणजे जेवढं पण आई ते मला घेऊन देताना, काही असो ते घरगुती सामान असेल, काही फंक्शन्सच्या हिशोबाने, काही इशूच्या स्कूलच्या हिशोबाने, काही तिचा पोशाख वगैरे असेल किंवा स्टडीचं काही सामान असेल. आणि बघा त्यांनी तिला म्हणजे स्टडी टेबल वगैरे पण मागवलेला, तो पण आहे. आता एवढं शक्यतो एका दमाने दाखवणं नाही होणार, तो पण आहे. आणि बरेच काही खेळणे पण मागवलेले आहेत. तर आणि जेव्हा पण ते म्हणजे असं सामान वगैरे घेताना खूप ओरडते त्यांना, कशाला इतकं घेता. पण खरं सांगते इमर्जन्सीच्या वेळेस इतकं गरज पडते ना, अशा वेळेस म्हणजे लगेच आठवतो, अरे हो त्यावेळेस आई त्यांनी एका वेळेस ते 4 सेट आणलेले होते, एक तर वापरून झाला, बाकीचे तर पडलेलेच. इमर्जन्सीच्या वेळेस जेव्हा ते वापरण्यात येतं म्हणजे खरंच बाहेर जायची जेव्हा गरज पडत नाही आणि खूप इमर्जन्सी राहते आणि आपल्याला वाटतं आता वेळ नाही, कधी बाहेर जाणार, कधी घेणार. पण त्यावेळेस खरंच म्हणजे आई त्यांनी घेतलेलं जेवढं सामान असतं ना तेवढं खरंच उपयोगात येतं. आजपर्यंत एक पण वस्तू अशी नाही का त्यांनी घेतलेली का ती म्हणजे आमच्या वापरण्यात आली नाही, खरं सांगते. आणि ते फक्त आम्हालाच नाही तर ते सगळ्यांसाठी त्यांचं चालूच असतं, हे घेणं ते घेणं. स्वतःला नाही पण सगळ्यांसाठी, त्यांच्या नातवंडासाठी असेल, घरच्यांसाठी असेल, घरच्या लेकरांसाठी असेल, बाहेरच्यांसाठी असं खूप म्हणजे त्यांना घ्यायची हौस आहे. खूप घेतात ती, खूप हौशी येते. तर ज्यावेळेस म्हणजे मला असं त्या वस्तूंची म्हणजे मी किती ओरडते त्यांना, नका घेऊ म्हणून. पण मग जेव्हा त्या वस्तूंची मला इमर्जन्सीमध्ये गरज पडते आणि ती वस्तू जेव्हा माझ्या हातात पडते, आता म्हणजे मला म्हणजे असं जीवाजी होतो कोणी बाबा थँक गॉड झालं आपलं काम सोपं, ना बाहेर जायचं टेन्शन ना काही, आणि वेळ पण कमी होता, त्यामुळे बरं झालं आपलं काम झालं. तर त्यावेळेस खरंच म्हणजे खरं सांगते तुम्हाला, कधी तर डोळ्यातून पण पाणी येतं आणि खरंच खूप चांगलं पण वाटतं की बघा आई त्यांना खरंच माहिती असणार नाही का की पुढं चालून म्हणा किंवा आता सध्याच म्हणा मला या सगळ्या गोष्टींची गरज असणार म्हणून. खरंच आई असते ना, आईला सगळं काही माहिती असतं बरं का आपल्या लेकरांना, म्हणजे काय हवं काय नको, कधी कोणती अडचणी आली पण तर म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यांनी आपल्यासाठी सगळी सोय करून ठेवली असते. आणि बघा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्याकडं पण म्हणजे आईच्या रूपात मिळालेली अशी सासू आहे का, ते कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही. तर हे बघा हे पण त्यांनी मागवलेले 2 आहेत बरं का, ते पण 2 आहेत. आणि हे बघा त्याला पण हे असले स्टिकर वगैरे दिलेले लावायला त्याला. तर म्हणजे हे आपण बाथरूमसाठी पण यूज करू शकतो. जसे आपले काही शॅम्पू वगैरे असतील, काही टूथपेस्ट वगैरे, ते पण आपण याच्यावर ठेवू शकतो. किंवा मग किचनसाठी पण आपण यूज करू शकतो. किचन असेल किंवा काही मंदिर वगैरे असेल साईडला ठेवलं ते सगळं मंदिरचं सामान म्हणा, किंवा किचनमध्ये ठेवलं तर किचनचं सगळे छोटे आपले जे मिठाचं म्हणा, मिरचीचं, हळद वगैरे, ते जे काही असेल छोटे बॉक्स, ते म्हणजे जे डबे ते आपण याच्यात ठेवू शकतो. बाथरूममध्ये पण जर ठेवल्यावर मग शॅम्पू वगैरे म्हणजे आपण कशासाठी पण यूज करू शकतो. तर बघा त्यांनी हे पण मागवलेलं, म्हणजे काही गरज नसताना पण त्यांनी एवढं सगळं मागवलेलं. तर म्हटलं मग आता खूप दिवसापासून तो सगळा टेबल भरला माहिती आहे का, रोजचं एक पार्सल चालू आहे. तर म्हटलं चला बाबा आता हे सगळं पार्सल आपण घेऊन जाऊ. आणि फायनली तुमच्या समोरच म्हटलं डायरेक्ट लाईव्ह अनबॉक्सिंग करते, म्हटलं तुम्हाला पण दाखवते मी. म्हटलं तर कसं आहे म्हटलं बघूया आपण काय येतं पार्सलमध्ये. तर बघा
खरं आईला स्पेशली थँक्यू. आणि अजून खूप सारे पार्सल यायचे बाकी आहेत. जबरदस्ती तर जे 6चे सेट होते ते तर मी त्यांना जबरदस्ती रिटर्न करायला लावले, कारण ते रिटर्न पण करत नाही माहिती आहे का. मेन गोष्ट म्हणजे रिटर्न करायचं नाहीच म्हणतात ते डायरेक्ट. ते म्हणतात असू दे, येईल पुढच्या वेळेस कामात. आणि घरून येताना पण त्यांनी बरंच काही सामान आणलेले ते मी ठेवलेले सध्या आता, कारण की माझं शिफ्टिंगचं म्हणजे बरंच काम तर झालं आहे, पण बरंच काही अजून राहिलेलं आहे. त्यामुळे मी सध्या एखादा मन नाही दाखवू शकत एवढं तुम्हाला. आणि बघा एक हे पण पार्सल आहे, पण त्याच्यात काय आहे ते मला काही आयडिया नाही आहे, पण मी दाखवते तुम्हाला बरं का. हे पण पार्सल आहे सध्या. हे बघा याच्यात पण काहीतरी ह्या इश्यूसाठीच आहे काहीतरी टी शर्ट वगैरे. आणि हे बघा ते तुम्हाला म्हटले ना मी आधीच इश्यूने अनबॉक्सिंग ते म्हणजे झोपायच्या अगोदर काहीतरी डोळ्यांना लावायचे ते. इथे तर बघा एवढा सगळा पसारा होता बाबा, तो सगळा मी म्हणजे केला अनबॉक्सिंग. आता बघते त्याच्यातलं जे लगोलग मला म्हणजे जो काही आयडिया आली तर मी लगोलग लावते. ते पोस्टर वगैरे जे आहे सध्या ते बाकीचं तर एका बॉक्समध्ये ठेवून देणार आहे सध्याचं मी, कारण की घरातलं खूप आवारावर चालू आहे. आणि बघा एक दाखवते मी तुम्हाला. त्यांनी बघा इश्यूसाठी म्हणजे हे बघा हे मी इथं लावलेले बघा, असं लावलेले हे मागवलेले त्यांनी. म्हणजे बॅडमिंटनने आपण इझिली खेळू शकतो आपण स्वतः पण. मी ते येता जाता येतं तुम्हाला मी बॅडमिंटनची पण गरज पडत नाही. मी स्वतः म्हणजे कधी वाटतं ना म्हणजे मी तर लहान लेकरांपेक्षा पण लहान होऊन जाते असं आहे माझं. तर बघा म्हणजे इश्यू कधी एकटी असेल, आपण काही कामात असेल, लेकराला वाटतं ना की बाबा आपण म्हणजे बाहेर जायला नाही होत, तसं तर तिला टाईमच नसतो खरी गोष्ट तर. म्हणजे तिचे ते एवढे सगळे खेळणे वगैरे सगळे पडून राहतात, काही यूज तर होतच नाही तिचं. पण म्हणजे तिच्यासाठी म्हणजे त्यांनी ते आणलेलं छान आहे. ते मला पण आवडलं. बॅडमिंटनने मस्त खेळायचं, दोघं जण पण खेळू शकता. ती एकटी असल्यावर ती पण खेळू शकते मी जर काही कामात असली तर. म्हणजे गरज तर नाही पडत, पण मग छान आहे काहीतरी म्हणजे कधीतरी म्हणजे सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा जेव्हा वेळ असेल तेव्हा. तर बघा खूप सारे बाई डॉल जी दिसते नाही, डॉल पण आणलेली त्यांनी. खूप सारं सामान आणलेलं आहे अजून. मी दाखवलं तुम्हाला. आणि खूप जण मला म्हणताय की घराचं शिफ्टिंग झालं असेल तर व्हिडिओ काढ आणि व्हिडिओ टाक म्हणून. तर येईलच, घराचा व्हिडिओ पण येईल लवकर. थोडंफारच राहिलेलं आहे फक्त, बाकीचं सगळं मेन सामान लावून झालेलं आहे. थोडंसं म्हणजे माझं डेकोरेशन वगैरे राहिलेलं. आणि सध्या कसं आहे ना, हे भिंती धू ते धू सगळं चालू आहे बाबा, बाथरूम धू हे ते खूप कामं चालू आहे. त्यामुळे बघा माझा अवतार कसा झालेला आहे, खूप घाणेरडी झाली आहे मी सगळं काही झालं ना पूर्ण मस्तपैकी मी स्वतः पण स्वतःकडे थोडं लक्ष देईल आणि मस्तपैकी रेडी होऊन आणि मस्त घराचा तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करेल तुमच्यासोबत. तर चला, तर मग कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आईसाठी कमेंटमध्ये 2 शब्द नक्की लिहा. तर चला, तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. बाय.